अनेक घोळ असल्याचं दिसून येत आहे. जी लोक दुबार नाही आहेत त्यांच्या नावाच्या समोर स्टार आहे, ज्यांच्या नावाच्या समोर स्टार आहे त्यांनी काय करायचं पुढे हे माहिती नाही आहे. सगळी जी प्रक्रिया आहे ती राजकीय पक्ष आणि सर्वसामान्यांवर ढकलून निवडणूक आयोग गप्प बसलाय असं वाटायला लागलं. नाही, निवडणूक आयोगाचा आत्तापर्यंतच्या इतिहासातला सर्वात बोगस आणि ढिसाळ कारभार हा आपल्यासमोर आलेला आहे. निवडणूक आयोगाला जर स्वतःची मला असं वाटतं आपण ज्याला म्हणतो की विश्वासार्हता ही जर जपायची असेल तर त्यांनी नीट काम करणं आवश्यक आहे. हे ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत याच्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता दर सेकंदाला ही रसातळाला चाललेली आहे. परंतु आता तुम्ही लोक काय करणार आहे? कारण काही वॉर्ड असे नाही, आहेत आम्ही आमच्या पद्धतीने आमचा मतदार हे दुबार दिसून येत आहे. आमच्या पद्धतीने संघर्ष चालू आहे आणि त्यासाठी आपल्याला माहीत असेल तर याच्या 2-3 दिवसा अगोदर सन्माननीय आमचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेनेचे आदित्य ठाकरे वगैरे ही सगळी मंडळी गेली होती. तो विरोधी पक्ष म्हणून जो निवडणूक आयोगाशी संघर्ष करायला पाहिजे तो आमचा चालू आहे. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाला वाटत नाही की मतदार याद्या क्लीन व्हाव्यात म्हणून ते आम्हाला पाठिंबा देत नाहीये.